नमस्कार मुलांनो, इयत्ता 8वीच्या पुस्तकातील तिसरी कविता आपण आज बघणार आहोत. प्रभात. अतिशय सुंदर अशी कविता जी आहे ती कविता या ठिकाणी आहे. प्रभात याचा अर्थ सकाळ, उषक काल, सुप्रभात. आपण या ठिकाणी बघतो की प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी अतिशय सुंदर रीतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात शिक्षणाची कशा प्रकारे विविध दालने खुली केलेली आहेत त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन आपल्या या कवितेमध्ये कवीने दिलेलं आहे. कवीची या ठिकाणी असलेली तळमळ आपल्याला या कवितेतून दिसून येते. प्रथम आपण आपल्या कवीविषयी बघणार आहोत. आपल्या किशोर बळी या कवीचा जन्म 30 जुलै 1981 येथे कानशिवडी येथे झाला. अकोला इथे हे गाव आहे. त्या गावामध्ये त्यांचा जन्म जो आहे तो झाला. लेखक एक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत अक्षरांचे सूळ, माझ्या बालमित्रांनो हे पुस्तक जे आहे ते पुस्तके या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. काव्य संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे दूरदर्शनवरती आणि राज्यभरात सुमारे 300 प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. मुलांनो, आपली कवी जे आहे त्या कवितेमध्ये कवीने त्यांचा जो परिचय दिलेला आहे त्या परिचयातून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारले जातात. जसे कवीचे काव्यसंग्रह कोणते, त्यांनी कोणता स्तंभालेख जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे, गीतलेखन कशासाठी प्रसिद्ध आहे, त्यानंतर एकपात्री कार्यक्रम जे आहे ते कशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी कुठे साजरे केले, कोणत्या प्रकारचे पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत, अशा प्रकारे. आता एकपात्री म्हणजे काय, तर जे काही नाटक आहे ते नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका जरी असल्या तरी फक्त एकच व्यक्ती जी आहे ती व्यक्ती या ठिकाणी हे काम करत असते. उदाहरणार्थ या ठिकाणी पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ हे जे नाटक आहे हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं एकपात्री नाटक आहे. बटाट्याची चाळ हे एक हास्य विनोदी नाटक आहे. त्यांचं पुस्तकसुद्धा या ठिकाणी अतिशय हे प्रसिद्ध आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी किशोर बळी यांनी सुद्धा हे एकपात्री नाटक जे आहे त्या कार्यक्रमाचे 300 प्रयोग जे आहे ते केलेले आहेत. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपल्या कवितेचा परिचय या ठिकाणी कवितेत दिलेला आहे कवीने. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आवश्यक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत. प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून या ठिकाणी घेतलेली आहे. बघा, आपण बघतो की ही कविता कोठून घेतलेली आहे, प्रश्न तुम्हाला आहे.
तर ही कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून या ठिकाणी घेतलेली आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जे मासिक छापलं जातं, 1 महिन्यातून जे छापलं जाणारं आहे त्याला मासिक असं म्हणतात. 7 दिवसातून जे छापलं जातं त्याला या ठिकाणी साप्ताहिक म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे 2017मध्ये जे फेब्रुवारीमध्ये मासिक छापलं गेलं त्या मासिकातून या ठिकाणी ही कविता जी आहे ती कविता या ठिकाणी कवी किशोर बळी यांनी घेतलेली आहे, की जेणेकरून आजच्या ह्या जीवनामध्ये मुलांना शिक्षण बरोबरच त्यांच्यामध्ये असलेले कलागुण जे आहे त्या कलागुणांचा सुद्धा विकास जो आहे तो विकास व्हावा. त्यांना संधी ज्या आहे त्या संधी मिळाव्या आणि त्या मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारची या ठिकाणी त्यांना प्रगतीपथावर नेण्यास वाटचाल जी आहे ती शोधावी लागते. त्याचं थोडक्यात वर्णन जे आहे ते आपल्या कवितेमध्ये कवी यांनी दिलेलं आहे. कारण आपण बघतो आज विज्ञान जे आहे ते विज्ञान एवढ्या मोठ्या वरती गेलेलं आहे की त्याला कोणत्याही प्रकारची तोड नाही. कारण आपण बघतो मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप जे आहे त्यानुसार आपल्याला बरंच काही या ठिकाणी घरच्या घरी करून बघता येतं. आपण या ठिकाणी बघतो ऑनलाईन शिक्षण जे आहे ते आपण या ठिकाणी घेतो. हे एक विज्ञान तंत्रज्ञानाचं नव्या युगामध्ये झालेली एक चांगल्या प्रकारची पर्वणी आहे. आणि त्यामुळे कवी जे आहे त्या कवीने सुद्धा अशा संधी ज्या आहे त्या संधी आपल्याला ह्या नवीन शिक्षणाच्या मिळत आहेत. आणि त्यामध्ये आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नवीन वाटा जे आहे त्या शोधण्याचं आवाहन आपल्याला कवीने केलेलं आहे. कशा प्रकारे आपण कविता जी आहे ती कविता या ठिकाणी बघणार आहोत. बघा, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक या तत्वाची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रंगारंगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा, मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. मुलांनो, तुम्ही जर चित्र बघितलं तर खूप सुंदर चित्र आपल्या या कवितेमध्ये निसर्गाचं दिलेलं आहे. त्यावरूनच आपलं मन जे आहे ते मन अतिशय सुंदर आणि प्रसन्न होणार आहे. आकाशामध्ये दिसणारा सूर्य, आकाशातील ढग, आकाशामध्ये या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांना काही नसताना या ठिकाणी पंख पसरवून आकाशात फिरणारे हे पक्षी विहंग जे आहेत ते अतिशय सुंदर प्रकारे. बगीचा जे आहे त्या बगीच्यामध्ये मुलं आणि मुली एकत्रितपणे या ठिकाणी झाडं लावत आहेत, झाडांना पाणी घालत आहेत. काही मुलं जी आहे ती खेळत आहेत. अशा प्रकारे फुलझाडं जी आहे त्यांची निगा जी आहे ती या ठिकाणी ते राखण्याची कामं करत आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर असं चित्र जे आहे ते चित्र आहेत. त्या बाजूला नदी जी आहे ती नदी आहे. खूप मोठा बगीचा आहे. नदीच्या आजूबाजूला या ठिकाणी सुंदर अशी हिरवीगार झाडं जी आहे ती झाडं या ठिकाणी आहेत. आणि त्यातूनच या ठिकाणी आपल्याला एक मन जे आहे ते प्रसन्न वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये गेल्याचा भास जो आहे तो या ठिकाणी कवीला झालेला आहे. आणि त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. बघा, आपण या ठिकाणी आपली कविता जी आहे ती कविता या ठिकाणी बघणार आहोत. हे ध्यानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. या ठिकाणी कवी जे आहे ते कवी या ठिकाणी सांगतात, हे ज्ञानाचे तेज पसरले. ज्ञान म्हणजे शिक्षण, तेज म्हणजे हा प्रकाश जो आहे तो प्रकाश या ठिकाणी ज्ञानाचा, शिक्षणाचा
सर्व दूर जो आहे तो या ठिकाणी पसरलेला आहे. ह्या नवीन युग जो आहे त्या नवीन युगामध्ये नवीन सकाळ जी आहे ती नवीन सकाळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आकाशामध्ये सूर्य जो आहे तो सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे. म्हणून त्यांनी या नव्या युगाच्या नभात असा शब्द जो आहे, नभ याने आकाश, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आपल्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही नवीन प्रभात जी आहे, सकाळ जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर क्षितिज म्हणजे काय? तर आकाश पृथ्वीला ज्या ठिकाणी टेकलेले आहे असे भासमान दिसणारी जी रेषा आहे तिला क्षितिज असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की आपल्यामध्ये एवढे भरपूर कलागुण आहेत की त्या कलागुणांना आपण जर वाव दिला तर ते कलागुण क्षितिजाप्रमाणे आहेत, खूप मोठी आहे. एक भासमान करणारी आपल्याला एक रेषा आहे की तिला आपण कधीही दूरवरती बघू शकत नाही. भरपूर मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण जे आहे ते निर्माण झालेले असतात, परंतु ते या ठिकाणी कोणी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना जर या ठिकाणी तशी संधी मिळाली तर या ठिकाणी त्या कलागुणांना नक्की वाव मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, भव्य पटांगण बाग मनोहर फुलपाखरांचे जग सुंदर. मग या ठिकाणी आपण बघितलं की चित्र जे आहे त्या चित्रामध्ये सुंदर बाग आहे, म्हणून त्यांनी भव्य पटांगण म्हटलेलं आहे. खूप मोठं पटांगण आहे. पटांगण म्हणजे मैदान आणि भव्य म्हणजे खूप मोठे. बाग मनोहर, बाग याने बगीचा, मनोहर याने सुंदर. बाग कशी आहे तर अतिशय सुंदर आहे. खूप मोठं त्या ठिकाणी पटांगण आहेत, मैदान आहे खेळण्यासाठी. फुलापाखरांचे जग सुंदर. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पाखरं आहेत आणि त्यामुळे ही बाग जी आहे ती अतिशय सुंदर जी आहे ती सुंदर दिसते आहे. जग सुंदर, जग याने सृष्टी, ही सृष्टी जी आहे ती फुलपाखरांमुळे अतिशय सुंदर जी आहे ती दिसते आहे. आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. पहा या ठिकाणी कवी म्हणतात आपुलकी याने प्रेम, प्रेमाचा जो सुवास आहे, गंध आहे तो सर्व दूर या ठिकाणी पसरतो आहे, दरवळतो आहे. मनामनातून इथे निरंतर. प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातून निरंतर याने सतत, मनातून त्यांच्या निरंतर सतत या ठिकाणी आपल्या आपुलकीचा म्हणजे प्रेमाचा सुगंध जो आहे तो या ठिकाणी दरवळतो आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये या ठिकाणी सकाळ जी आहे ती सकाळ आनंददायी या ठिकाणी निर्माण झालेली असते. आणि म्हणूनच आपण बघतो की रात्रीची सकाळ होते, सकाळची संध्याकाळ होते. दिन आणि क्रम जो आहे तो या ठिकाणी चालतच राहतो. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचानी जीवना सर्वात्मका शिव सुंदरा. तिमिरातुनी तेजाकडे, आता तिमिर म्हणजे काय तर रात्र, तेजाकडे म्हणजे सूर्याच्या प्रकाशाकडे, सकाळकडे. प्रभू आमुचाने जीवन आहे परमेश्वरा. आम्हाला ह्या अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचा जो काही तुझा प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी आमचा यशस्वी होऊ दे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सकाळी परमेश्वराची आराधना करत असतो की हे परमेश्वरा, आजचा दिवस जो आहे तो दिवस या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला जाऊ दे. आणि म्हणून मुलांना दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस हे या ठिकाणी दिनक्रम नेहमी चालत असतो. कारण आपण बघतो दिवसभर काम करून आपण थकलेलो असतो आणि रात्र ही आपल्याला आरामासाठी असते. आणि म्हणून रात्र जी आहे ती रात्र, तिमिर म्हणजे अंधार आहे. आणि म्हणून प्रकाशाकडे आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा नवीन काम करण्यास आपण अतिशय तत्परतेने या ठिकाणी काम करत असतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात. आपण जे काही आपल्या शिक्षकांकडून अमूल्य, ज्याचं मोल जे आहे ते आपण मोल करू शकत नाही असं शिक्षण जे आहे ते शिक्षण या स्पर्धेच्या युगामध्ये घेत असतो. आपण बघतो प्रत्येक वेळेला अगदी घडी घडीला स्पर्धा जी आहे त्या स्पर्धा या ठिकाणी असत असतात. आणि त्यामुळे हे स्पर्धेचं युग आहे.
आणि ह्या युगामध्ये आपल्याला जे काही शिक्षण मिळतं, त्या शिक्षणांमध्ये मिळालेले जे काही कलागुण आहे, त्या कलागुणांना आपण वाव देऊन आपली प्रतिभा जी आहे, आपल्यामध्ये असलेले कलागुण जे आहे, त्या कलागुणांना वाव देऊन आपली सकाळ जी आहे ती चांगल्या प्रकारे करत असतो. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तीत माझी. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की पायाभरणी जी आहे ती या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची आहे. म्हणजे आपण शिक्षण जे आहे ते शिक्षण जे घेत असतो ते आपल्या स्वतःसाठी असतं. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचं हे एक ठिकाण आहे प्रयोगशाळा. आता प्रयोगशाळा या ठिकाणी आपण बघतो ज्या ठिकाणी तुम्ही विज्ञान जे आहे सायन्स प्रॅक्टिकल करतात, त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याची जडणघडण जी आहे ती या ठिकाणी होत असते. तन सुदृढ मन विशाल होई. आपलं शरीर जे आहे ते या ठिकाणी तिथे परिपक्व होतं. मन जे आहे ते मन खूप मोठं विशाल होतं आणि आपली पायाभरणी जी आहे म्हणजे आपण शिक्षण जे काही घेतो ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घेत असतो. इथे रुजवणूक या तत्वाची. बघा इथे या ठिकाणी शाळा जी आहे त्या शाळेमध्ये जे काही आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे ते शिक्षण आपण आपल्या तत्वज्ञानाची, आपल्यामध्ये जे काही गुण आहे त्या गुणांनी आपण अमूल्य ठेवा. शिक्षकांनी दिलेला आहे तो आपल्या मनामध्ये रुजवणार आहोत, आपल्या मनामध्ये तो ठेवणार आहे. विचारधारा तीच वाहते नसा नसात रंगारंगात. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की शिक्षकांनी, गुरुजनांनी जे काही आपल्याला शिक्षण दिलेलं आहे, आपलं मन जे आहे, तन जे आहे, शरीर जे आहे ते सुदृढ बनवण्याचा, त्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो आपल्याला दिलेला आहे तो आपल्या नसानसामध्ये आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये या ठिकाणी वाहत असतो. जेणेकरून या ठिकाणी आपल्याला त्याची जाणीव होत असते. आपल्यामध्ये असलेले कलागुण जे आहे त्या कलागुणांची जाणीव आपल्याला होत असते. जेणेकरून की ती आपल्याला एक भासमान रेषा जशी वाटते त्याप्रमाणे आपल्यामध्ये ही प्रतिभेची प्रभात जी आहे ती निर्माण झालेली असते. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नव परिभाषा. बघा कवी या ठिकाणी सांगतात की स्वप्न जे आहे आणि आशा जी आहे, आपल्या मनामध्ये ज्या नवीन इच्छा असतात त्या नवीन इच्छा आणि नवीन व्याख्या जी आहे त्या आपल्या प्रगतीच्या असतात. मुलांना स्वप्न बघावं, परंतु स्वप्नाची पूर्ती जी आहे ती या ठिकाणी होईलच असं नाही. बहुत बार हम लोग देखते हैं, हम लोग रात को सपना देखते हैं, सपने में बहुत कुछ देखते हैं। अगर हम लोगों की नींद खुल जाती है तो आजू बाजू में कुछ भी नहीं रहता। इसका मतलब सपना हमारा टूट जाता है। अगर सपना टूट जाता है और सही में अगर वो ऐसे नहीं होता है तो हमें बहुत बुरा लगता है। लेकिन सपना देखना चाहिए, चाहे हमारा पूरा हो चाहे ना हो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे नवीन स्वप्न जे आहे ते नवीन स्वप्न जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुमच्या नवीन आशा, इच्छा ज्या आहे त्या सुद्धा या ठिकाणी जागृत होणार आहेत. ही प्रगतीची नव परिभाषा आहे. बघा तुमच्या प्रगतीची, तुमच्या उन्नतीची ती एक नवीन व्याख्या आहे. परिभाषा याने व्याख्या. आणि त्यामुळे परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. बघा मग तुमच्या या व्याख्या ज्या आहेत, आशा आहेत, स्वप्न आहेत, इच्छा आहेत, तेव्हा प्रगती होईल तेव्हाच या ठिकाणी त्या पूर्ण होणार आहेत. मग प्रगती केव्हा होणार आहे तर कवी सांगतात की कष्ट केल्याने, परिश्रम केल्याने, अभ्यास केल्याने आपली प्रगती जी आहे, विकास जो आहे तो विकास आपला या ठिकाणी होणार आहे आपल्या देशासाठी. कारण आपला देश जे आहे तो आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व काही करत असतो. आणि म्हणून त्यांनी दिलेला आहे मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. बघा मिटवून सारे भेद,
जे काही या ठिकाणी मतभेद आहेत ते या ठिकाणी आपल्याला संपवायचे आहेत. वाद आहेत, उच्च नीच, गरीब श्रीमंत, काळा गोरा असे जे भेद आहे, फरक आहे, अंतर आहेत आपल्यामध्ये, ते या ठिकाणी ह्या मानवतेच्या युगामध्ये आपल्याला नष्ट करायचं आहे. आपल्याला परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मार्क्स जर मिळवायचे असेल तर नक्की या ठिकाणी त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम प्रकारचा होऊ शकतो. केव्हा? जेव्हा आपण या ठिकाणी दिवसाची रात्र करणार आहोत आणि रात्रीचा दिवस करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की तुमच्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव द्यायचा आहे. क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात आहे. क्षितिज जे आहेत, आपण मगाशी बघितलं की क्षितिज म्हणजे काय, तर आकाश आणि पृथ्वी यांना जर तुम्ही दूरवर बघितलं तर आपल्याला एक समान अशी भासमान रेषा जी आहे ती दिसते. उदाहरणार्थ बच्चों, अगर आप लोग कहीं कभी भी गेटवे ऑफ इंडिया पर गए होगे या अभी जाओगे कभी, तो देखो गेटवे ऑफ इंडिया पर खड़े रहो, दूर तक देखो, समुद्र दिखता है, नीलाशार समुद्र, पानी एकदम स्वच्छ। दूर तक देखोगे तो आकाश और समुद्र, एक तरफ हमें एक बिंदु ऐसा दिखाई देगा कि वहीं पे ना आकाश रहेगा ना समुद्र रेखा रहेगी, खाली पानी ही पानी दिखाई देगा। और उसी में अंदर सूर्य जाते हुए दिखाई देगा। मतलब हम लोग शाम को जाएंगे, सूर्यास्त देखेंगे। देखो बहुत सुंदर नज़ारा दिखता है, आजू बाजू का परिसर बहुत सुंदर दिखता है। तुमच्या मनातील आशा जे आहे, स्वप्न जे आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक साधन आहे। देखो, जाओगे नहीं जाओगे वो तो बात की बात है, लेकिन एक कल्पना करो कि हम लोग खड़े हैं, सामने समुद्र है, ऊपर आकाश है, और जहाँ तक हमारी नज़र जाती है वहाँ तक अगर हम लोग देखेंगे तो बहुत दूर तक हम लोग देख सकते हैं। त्यातूनच आपले स्वप्न जे आहे ते स्वप्न या ठिकाणी साकार होऊ शकतात। नवीन परिभाषा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते। आपला विकास जो आहे तो होऊ शकतो। व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। एक सुंदर मनोहर स्वप्न जे आहे ते आपलं साकार होऊ शकतं। आणि अशा ह्या साकारलेल्या प्रभातमध्ये, सकाळमध्ये जीवन जे आहे ते अतिशय आनंदी, आनंद देणारं असतं। कारण आपण बघतो मुलांना, कवीने दिलेला आहे परिश्रम अतिशय महत्त्वाचे आहे। बघा, फक्त परमेश्वराला दोन हात जोडून काही होत नाही। नसे मंदिरी नसे रावळी, जिथे राबती तेथे हात। बघा, या ठिकाणी आपण बघतो नसे मंदिरी नसे रावळी, मंदिरामध्ये किंवा राजाच्या राजमहालात परमेश्वराचं अस्तित्व असत नाही तर कुठे असतं? जिथे राबती तेथे हात। जेथे कष्ट केले जातात त्या ठिकाणी परमेश्वराचं हे अस्तित्व असतं। शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये परमेश्वराचं अस्तित्व असतं। कारण शेतकरी जो आहे तो शेतकरी आपल्या शेतामध्ये भरपूर कष्ट करत असतो। शेतकरी मतलब किसान। देखो बच्चों, किसान हमेशा ऊन रहे, बारिश रहे, ठंडी रहे, 12 महीने अपने खेती में काम करता रहता है। वो ऐसा बोलता नहीं कि नहीं अभी तो बारिश है, मैं खेती में कैसे जाऊँ, अभी तो धूप है, बहुत धूप लग रही है, मैं खेती में काम कैसे करूँ, नहीं बोलता है। 12 महीने खेती में काम करता रहता है, परिश्रम करता है, कष्ट करता रहता है। इसीलिए उनको हम लोग देखते हैं बहुत धान मिलता है, पैसा मिलता है, कभी मिलता भी नहीं है, लेकिन फिर भी वो कष्ट करता रहता है। ऐसा बोलता नहीं है कि नहीं मुझे तो इस साल धान हुआ नहीं तो मैं बीज अभी इस साल कैसे बोऊं। हमेशा अपना परिश्रम करता रहता है और उसको परिश्रम के साथ साथ उनको अपना कष्ट के साथ साथ उसका फल जो है वो कभी ना कभी मिळता आहे। म्हणून आपली कविता जी आहे ती मुलांनो या ठिकाणी छोटीशी कविता आहे,
त्यामुळे या ठिकाणी संपलेली आहेत मुलांनो। मैंने आप लोगों को पहले भी बोला है की कविता जी आहे ती कविता पाठ याचे प्रश्न उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत मुलांनो। तिसऱ्या पाठाचे प्रश्न उत्तर लिहून झाले म्हणजे या ठिकाणी आप लोग मुझे मैसेज करोगे टीचर हमारा 3 पाठ मराठी का लिख के कंप्लीट हो गया। बच्चों समझ रहे हो ना। ऊपर का जो कविता 3 लिखा है प्रभात, उसके नीचे ऑरेंज कलर में जो लिखा है वो आप लोगों को नहीं लिखना है। खाली कविता लिखो। कविता के बाद शब्दार्थ, मैंने आप लोगों को बहुत शब्दार्थ के अर्थ बताया है, जैसे ज्ञान है, तेज है, नभ है, परिश्रम है, क्षितिज है, भव्य, पटांगण, बाग, मनोहर, सुंदर, अशा प्रकारे जे शब्द आहे ते शब्द नवीन शब्द म्हणून या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे। पुस्तकामध्ये सुद्धा बरेच शब्द तुम्हाला दिलेले आहे, ते शब्द लिहा। त्यानंतर स्वाध्याय दिया है आप लोगों को मुलांनो। स्वाध्याय बहुत बड़ा स्वाध्याय है हम लोगों का। हाँ, 6-7 प्रश्न जो है वो 6-7 प्रश्न हम लोगों का स्वाध्याय है। आप लोगों को पूरा स्वाध्याय लिखना है अच्छी तरह से। देखो उपक्रम दिया है, उपक्रम नहीं लिखना है, खाली आप लोगों को उसकी माहिती लिखना है, बनाना है मतलब मिळवायची आहे कि व्यायाम करने से क्या होता है। सवई आप लोगों को कौन कौन सी सवय है, सवय मतलब आदत है। इसके बाद आहार, आप लोग खाना कैसे खाते हो, कौन सा खाते हो, आहार कैसा लेना चाहिए, साइंस में आपको होगा कि आहार कैसे लेना चाहिए, इसके बारे में खाली आपको जानकारी देना है, लिखना नहीं है। हाँ, अगर लिखना है आप लोग लिख सकते हैं, ऐसा कुछ नहीं है, लेकिन आप लोगों को ये होमवर्क है। आपका स्वाध्याय जो है वो स्वाध्याय आप लोगों को दिया है, वो स्वाध्याय आप लोगों को अच्छी तरह से लिखना है। 6 प्रश्न है आप लोगों को, 6 के 6 प्रश्न आप लोग होमवर्क करके मुझे आप लोग बताओगे, मैसेज करोगे कि टीचर पहला, दूसरा, तीसरा 3 पाठ तक प्रश्न उत्तर पूरा कंप्लीट हो गया है। समझ गए बच्चों। दूसरा, मैंने आप लोगों को ग्रामर भी भेजा है, आप ग्रामर भी आशा करती हूँ कि पूरा लिखा होगा। निबंध मैंने आप लोगों को दिया है, निबंध भी आप लोगों ने पूरा 200 पेज की कॉपी में लिखा होगा। वापस बता रही हूँ, 100 पेज की कॉपी ग्रामर के लिए, 200 पेज की कॉपी निबंध के लिए, 200 पेज की कॉपी आपके स्वाध्याय के लिए। इतना आप लोगों को करना है बच्चों, अच्छी तरह से आप लोगों को पढ़ना है। तीसरी कविता आप लोगों को याद भी करना है। हाँ, देखो लिखना तो है ही है, इसके बाद याद भी करना है, क्योंकि ओरल के लिए आप लोगों को कविता याद करना है और पूछेंगे तो आपको आनी चाहिए। इसीलिए स्वाध्याय आपको लिखना है, स्वाध्याय बहुत दिया है, इसीलिए आपको स्वाध्याय भी लिखना है। अगर कोई प्रॉब्लम होगा आप लोगों को, आप लोग मुझे फ़ोन कर सकते हैं। धन्यवाद, थैंक यू।